सांगलीमध्ये एका उच्चशिक्षित गरोदर महिलेने सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव आहे। तो ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर अशी मागणी सासरचे लोक वारंवार करत होते। यासाठी ते खूप मागे लागले होते। या सगळ्याला कंटाळून ऋतुजाने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा ही 7 महिन्यांची गर्भवती होती। 2021 मध्ये ऋतुजाचा सुकुमार राजगेशी विवाह झाला होता। या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबांनी आम्ही हिंदू धनगर आहोत असं सांगितलेलं, पण विवाहानंतर त्यांनी ख्रिश्चन असल्याचं सांगत तिला धर्मांतरासाठी छळ केल्याचा आरोप होता। या प्रकरणी कुपवाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि अधिकचा तपास सुरू। आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला। त्या त्रासाला कंटाळून तिने परवा 6/6/2025 रोजी त्यांच्या घरी कुपवाड यशवंतनगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली। पण त्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी 7 महिन्याची गरोदर होती, तरी तिच्यावर फार मोठा अन्याय झाला। तो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।